नमस्कार मंडळी, प्रमिला रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते। बघू शकता किती आप्पे मऊसूद जाळीदार असे झालेले आहेत। रोजचा पोहे उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने पोह्यांचे आप्पे करून बघा, खरंच खूप भारी लागतात। त्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी स्वच्छ असे निवडून घेतलेले पोहे घेतलेले आहेत आणि ते पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेले। धुवून झाल्यानंतर हाताच्या साहाय्याने असे मोकळे करून घेतलेले आहे। नंतर त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे, त्याच वाटीने अर्धी वाटी दही, त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेले आहे। चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे, चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेतलेले आहे। नंतर हाताच्या साहाय्याने ते मी कुस्करून घेतलेले आहेत पोहे, जे हे मिश्रण होतं ते। आणि जरी तुम्ही मिक्सरच्या भांड्यात घालून जरी बारीक करून घेतलं तरी पण चालू शकते, पण जर हाताने आपण कुस्करून घेतलं तर जे पोह्यांच्या आप्प्यामध्ये जे पोह्यांचे अर्धे अर्धे जे तुकडे राहतात ते दाताखाली आल्यावर चव छान लागते। नंतर हे बॅटर झाकण ठेवून एक 10 मिनिटं मुरण्यासाठी ठेवलेलं आहे। नंतर इथं गॅसवर पॅन ठेवलेलं, पॅन तापला की त्याच्यामध्ये तेल टाकून घेतले। तेल तापल्यानंतर मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला। कांदा 1-2 मिनिट असा परतून दिलेला आहे। नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची, वाटाणे, बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेलं टोमॅटो टाकून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। भाज्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत भाज्या परतून घेतलेल्या आहेत। जरी तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्या ॲड करू शकता। बघू शकता अशा पद्धतीने थंड झाल्यानंतर ह्या भाज्या ह्या बाउलमध्ये काढून घेतलेल्या आहे। नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आणि चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स करून घेतलेलं आहे। बघू शकता किती घट्टसर असं बॅटर तयार झालेलं आहे, घट्ट झालेला आहे। रवा असल्यामुळे तो थोड्या थोड्या वेळाने फुलतो, त्यामुळे बघू शकता असं घट्टसर बॅटर झालेलं आहे। नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि सैलसर असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। ही रेसिपी मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। अशा पद्धतीने बघू शकता सैलसर करून घेतलेलं आहे। हे पोह्यांचे आप्पे ना एकदम खमंग, मऊसूद, जाळीदार आणि चवीला म्हणाल तर एक नंबरच लागतं। तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा। नंतर ह्याच्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवणार आहे, त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सुक्या खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे, कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत, भाजकी डाळ घेतलेली आहे, घाटी शेव घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, दही घेतलेले आहे, चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे, पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मिक्सरला छान असं वाटण तयार करून घेतलेलं आहे। एकदम बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे। नंतर तडक्यासाठी एका चमच्यामध्ये तेल गरम केलेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे आणि तो तडका त्या चटणीवर दिलेला आहे टाकून। बघू शकता अशा पद्धतीने नंतर चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेतली। ही झटपट तयार होणारी चटणी आहे। आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहताय मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला पण समजेल की हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे। नंतर गॅसवर आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे। आप्पे पात्र छान असं गरम झालेलं आहे। गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तेल टाकून घेतल्यानंतर ब्रशच्या साहाय्याने असं मी ग्रीस करून घेतलेलं। नंतर परत एकदा बॅटर हे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये इनो टाकून इनो टाकल्यानंतर त्याच्यावर पाणी टाकून घेतलं आहे ॲक्टिव्ह होण्यासाठी। नंतर चमच्याच्या साहाय्याने 1-2 मिनटं असं फेटून घ्यायचं आहे। जरी तुम्ही इनोऐवजी खाण्याचा सोडा टाकला तरी पण चालू शकते। अशा पद्धतीने नंतर पोहेचा जो चमचा, आपण नाश्त्याचा जो चमचा असतो पोहे खाण्याचा, तो त्या चमच्याच्या साहाय्याने हे बॅटर आपण आप्पेपत्रामध्ये टाकून घेतलेलं आहे। असं व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने टाकून घेतलेलं आहे। बघू शकता अशा पद्धतीनं नंतर एक झाकण ठेवून 5 मिनिटं छान अशी एक वाफ काढून घेतलेली आहे। बघू शकता नंतर किती आप्पे छान असे भाजले गेलेले आहे। मध्यम गॅसवर आपल्याला हे आप्पे भाजून घ्यायचे आहेत। बघू शकता कलर पण किती छान असा आलेला आहे। आणि नंतर परत एकदा आपण हे दुसऱ्या साईडून पलटी करून घेतल्यानंतर दुसऱ्या साईडून पण भाजून घेणार आहोत। आणि नंतर दुसऱ्या साईडून पलटी केल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे। मी एक झाकण ठेवून 5 मिनिटं परत एक वाफ काढून घेतलेली आहे। आजची रेसिपी कशी वाटली मला छानशी नक्की कमेंट करा, म्हणजे मला अजून नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल। बघू शकता असे छान असे आप्पे भाजले गेले आहेत, मस्तपैकी टम्म फुगलेले असे आप्पे तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा।